प्रतिकूल परिस्थितीत कोकणातील शेतकऱ्यांनी घेतलेले अस्सल हापूस आंब्याचे उत्पादन ठाणेकरांसाठी पुन्हा एकदा उपलब्ध झाले आहेत। संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित 19वा आंबा महोत्सव 1 ते 10 मे या कालावधीत गावदेवी मैदानामध्ये आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजक आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। आंबा महोत्सव शेतकरी ते ग्राहक अशी थेट भेट होणार असल्याने ठाणेकरांना अस्सल हापूस आंबा वाजवी दरात चाखायला मिळणार आहे। महोत्सवात कोकणातील अस्सल हापूस पायरी रत्ना केसर आंब्याबरोबरच आंबा फणसपोळी सरबते काजू मालवणी मसाले पापड पोहे अशा विविध दर्जेदार कोकणी उत्पादनांचे 45 स्टॉल्स लावण्यात येणार आहेत। गेल्या काही वर्षात प्रतिकूल हवामानामुळे आंब्याचं उत्पादन घटत चाललं आहे। कोकणात एकूण 1,80,000 हेक्टर जमिनीवरती आंब्याची लागवड केली जाते। 2023 साली कोकणातील आंब्याचे उत्पन्न 2,56,000 मेट्रिक टन होतं। यातील 198 कोटी रुपयांची आंब्याची विक्री मुंबई व भारतभर केली गेली आणि 79 कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला गेला। दरवर्षी हे उत्पन्न घटत जाऊन 2024 मध्ये 1,28,000 मेट्रिक टन होतं आणि 126 कोटींचा आंबा विकला गेला तर 54 कोटींच्या आंब्याची निर्यात केली गेली। 2025 मध्ये उत्पादन 1,10,000 मेट्रिक टन झाले असून 100 कोटी रुपयांची आंबा विक्री देशभर केली गेली तर 45 कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला गेला। ठाण्यामध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन दरवर्षी आम्ही संस्कार ही संस्था आहे आमची, त्याच्यानंतर कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने करत असतो। हा महोत्सव म्हटला तरी पण ही एक चळवळ आहे। कोकणमधल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरता, त्यांच्या मालाला चांगला भाव मिळण्याकरता आणि त्याच्यामुळे 19व्या वर्षामध्ये आता आम्ही पदार्पण करतोय। कारण की ठाण्यातल्या नागरिकांनी फार मोठा प्रतिसाद दरवर्षी दिला असल्यामुळे या ठिकाणी 1 मे पासून हा आंबा महोत्सव सुरू होणार आहे आणि 10 मे पर्यंत, दरवर्षी 1 मेला सुरू होतो आणि 10 मे पर्यंत चालेल। साधारणपणे 40 आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे स्टॉल असतील। त्याच्यामध्ये आणखीन कोकणची निरनिराळी जी उत्पादनं आहेत त्याचे देखील स्टॉल असतील आणि बचत गटाचे देखील आमच्या महिला भगिनींसाठी आम्ही 5 स्टॉल राखीव ठेवलेले असतात, त्याचे स्टॉल देखील त्या ठिकाणी आम्ही ठेवलेले आहेत। यावर्षी नेहमीच आंबा उत्पादक शेतकरी हा गेली 10 वर्ष त्रासलेला आहे। दरवर्षी काही ना काही कारणामुळे, हवामानातल्या बदलामुळे, मोहर गळून पडल्यामुळे, मध्येच पाऊस पडल्यामुळे, अति थंडीमुळे आंबा उत्पादक शेतकरी जो आहे तो अतिशय ज्याला म्हणता येईल की तकलीफमध्ये, त्रासामध्ये असतो, पण तो त्याची धीर आणि धैर्य सोडत नाही आणि त्याच्यामुळे तो आवर्जून जो आंबा हातात येईल तो घेऊन या ठिकाणी विक्री करता येतो। आणि ठाणेकरांना आणि आसपासच्या सर्व नागरिकांना मी आवाहन करीन की आमच्या या बळीराजाला, आंबा उत्पादक शेतकऱ्याला बळ द्या, त्याला प्रतिसाद द्या। वाजवी भावामध्ये दर्जेदार, कुठल्याही पद्धतीची प्रक्रिया न केलेला अशा प्रकारचा कोकणातल्या विविध भागातला आंबा जो आहे तो या ठिकाणी उपलब्ध असेल।